हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बारामती पोटनिवडणुकीत मोठा भाऊ म्हणून पाठीशी राहणार मुख्यमंत्र्यांचा सुनेत्रा पवारांना शब्द। उद्धव ठाकरे पाठिंब्याबाबत अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। काँग्रेसच्या उमेदवारामुळे चुरस वाढली। पक्ष बळकटीसाठी एकनाथ शिंदेंची परखड आणि आक्रमक भूमिका। कामगिरी करा अन्यथा घरी बसा। शिंदेंच्या कर्तव्य कठोर संदेशामुळे दिग्गजांची पाछावर धारण। पद बाजूला ठेवून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा सल्ला। बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। आणखी 11 महिलांच्या तक्रारी। खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे। आयकरचं बनावट अधिकारी पाठवून पैसे उकळल्याचा संशय। आज कोर्टात हजर करणार। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीनंतर भारतात राजकीय युद्ध। ट्रम्पकडून पाकिस्तानचे आभार तर भारताला चपराक। ठाकरेंच्या शिवसेनेचा जोरदार प्रहार, तर राऊतांकडून पाकची दलाली सुरू। भाजपचे प्रत्युत्तर। युद्धविरामानंतरही इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। लेबनॉनवरील हल्ले थांबल्याशिवाय चर्चेत सहभागी होणार नाही, इराणची स्पष्ट भूमिका। आयपीएलमध्ये अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 1 धावानं विजय। केएल राहुलची 92 धावांची खेळी व्यर्थ। राशिद खान 17 धावा 3 विकेट्स घेत ठरला प्लेअर ऑफ द मॅच। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत।